उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल। आज मोदी आणि अमित शहांना भेटण्याची शक्यता। सोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित राहणार का याकडे लक्ष। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर काय चर्चा होते याची उत्कंठा। अजित पवारांचा अपघात नव्हे 100% घातपात। रोहित पवारांच्या आरोपांचा बॉम्ब। विमानाच्या व्हीएसआर कंपनीवर प्रश्नांचा भडीमार। पायलटकडे संशयाचं बोट। व्हीएसआर कंपनीनं आरोप फेटाळले। मुंबईच्या महापौर उपमहापौर पदाची आज औपचारिक निवड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहाच्या क्वीन गॅलरीमध्ये उपस्थित राहणार। चंद्रपुरात ठाकरे सेनेनं काँग्रेसचा गेम केल्यानंतर आता परभणीमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरे सेनेची अडचण वाढली। मात्र खासदार बंडू जाधव यांची प्रतिक्रिया। काँग्रेसची निवडणुकीपूर्वीच आघाडी आणि राष्ट्रवादीही सोबत येण्यास तयार। चंद्रपुरात महापौर निवडीवेळी 2 नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्षांची पदावरून हकालपट्टी। काँग्रेसला मतदान करण्याचा आदेश फेटाळला। ठाकरेंची शिवसेना काय कारवाई करणार याची उत्कंठा। सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीला बहुमत, पण भाजपचे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न। चंद्रकांत पाटील आज सांगलीत जाऊन गणित जुळवण्याचा प्रयत्न करणार। अभिनेता रणवीर सिंगला धमकी। व्हॉट्सअप मेसेज करून मागितली कोट्यवधी रुपयांची खंडणी। मुंबई पोलिसांनी रणवीर सिंहची सुरक्षा वाढवली। लोकसभेत आजही अर्थसंकल्पावर चर्चा। दुपारी 12 वाजता राहुल गांधी बोलण्याची शक्यता। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देऊ शकतात चर्चेला उत्तर। पोलीस दलातल्या 15,631 पदांसाठी आजपासून शारीरिक चाचणी। शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई पदांसाठी भरती। मात्र उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार। सर्व उपाययोजना आणि कडेकोट बंदोबस्तानंतरही 12वीच्या परीक्षेत पहिल्या दिवशी कॉपीची 42 प्रकरणं। अमरावती विभागामध्ये सर्वाधिक 22 ठिकाणी कॉपी। मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागामध्ये मात्र पहिला दिवस कॉपी मुक्त परीक्षेचा। अर्जुन तेंडुलकर 5 मार्च रोजी बोहल्यावर चढणार। सचिन आणि कुटुंबियांचं राष्ट्रपती, पंतप्रधान, अमित शहा, सोनिया गांधी आणि राहुल गांधींना प्रत्यक्ष भेटून लग्नाचं आमंत्रण। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।